नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत ज्याने संपूर्ण युरोपचा नकाशा आणि इतिहासच बदलून टाकला. नेपोलियन बोनापार्ट. एका अतिशय सामान्य सुरुवातीपासून ते थेट युरोपच्या परिपूर्ण सत्तेपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. फ्रेंच क्रांतीनंतरच्या काळात या एका माणसाने संपूर्ण युरोपीय राजकारणाची दिशा कशी बदलली हे आपण आज समजून घेणार आहोत. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एक अतिशय सामान्य पार्श्वभूमी असलेला लष्करी अधिकारी चक्क सम्राट कसा बनू शकतो. क्रांतीनंतर फ्रान्समध्ये जी प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती त्या परिस्थितीचा अचूक फायदा घेऊन एका व्यक्तीने संपूर्ण युरोपीय राजकारण स्वतःच्या अटींवर कसं बदलून टाकलं हे पाहणं खरंच रंजक आहे. फक्त 35 वर्षांचा हा काळ 1769 मध्ये जन्मलेला एक सामान्य कॉर्सिकन अधिकारी आणि 1804 मध्ये थेट फ्रेंचांचा सम्राट म्हणून मुकुट धारण करणारा सर्वोच्च नेता. हा विरोधाभास थक्क करणारा आहे. एका माणसाने इतक्या कमी वेळात इतिहासाला कलाटणी कशी दिली. हा केवळ एका व्यक्तीचा उदय नव्हता तर एका पूर्ण युगाचा आरंभ होता. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. एका सामान्य अधिकाऱ्यापासून ते राष्ट्रीय नायकापर्यंतचा प्रवास. 1669 हे वर्ष. फ्रान्समध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू असताना कोर्सिका या छोट्याशा बेटावर या भावी राज्यकर्त्याचा जन्म झाला. तरुण वयात फ्रेंच सैन्यात भरती झाल्यावर या व्यक्तीने रणांगणावर अशी काही रणनीती आणि बुद्धिमत्ता दाखवली जी लपून राहणं शक्यच नव्हतं. म्हणजे एखाद्या प्रतिभावान कलाकारासारखं त्याचं रणांगणावरील कौशल्य होतं. फ्रेंच क्रांतिकारी युद्धांच्या काळात इटली आणि इजिप्तमध्ये राबवलेल्या मोहिमांना जे प्रचंड यश मिळालं त्याने रातोरात एक चमत्कार घडवला. एक कुशल सैनिक आता खऱ्याखुऱ्या राष्ट्रीय नायकाच्या रूपात जगासमोर आला होता. हे फक्त रणांगणावरील यश नव्हतं तर ती एका सामरिक आणि धोरणात्मक प्रतिभेची म्हणजेच एका खऱ्या स्ट्रॅटेजिक जिनियसची ओळख होती. पण इथून पुढे जो राजकीय खेळ सुरू झाला तो जास्त रंजक आहे. 1799चा उठाव. जेव्हा हा आपला राष्ट्रीय नायक इजिप्तवरून मायदेशी परतला तेव्हा फ्रान्सची अवस्था अत्यंत वाईट होती. क्रांतीनंतरचं डायरेक्टरी सरकार पूर्णपणे कमकुवत आणि अस्थिर झालं होतं. देशात सत्तेची एक मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि ज्या संधीची कदाचित तो वाट पाहत होता तीच ही योग्य वेळ होती. मग काय या राजकीय संकटाचा अतिशय अचूक आणि निर्दयीपणे फायदा उचलला गेला. 1799 मधला 18 ब्रूमरचा उठाव हा इतका अचानक, वेगवान आणि निर्णायक सत्तापलट होता ज्याने डायरेक्टरी सरकारला मुळासकट उपटून टाकलं आणि स्वतःला फ्रान्सचा सर्वोच्च नेता म्हणजेच फर्स्ट कॉन्स्युल म्हणून प्रस्थापित केलं. आता सत्ता तर मिळाली पण ती टिकवायची कशी हा पुढचा टप्पा. परिपूर्ण सत्तेचे एकत्रीकरण. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नवीन फर्स्ट कॉन्सुलने नुसती हुकुमशाही गाजवली नाही, त्याने एक अतिशय हुशार दुहेरी रणनीती वापरली. एका बाजूला देशांतर्गत स्थैर्य आणण्यासाठी मोठ्या प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणा लागू केल्या तर दुसऱ्या बाजूला रणांगणावर सतत विजय मिळवत आणि कार्यक्षम प्रशासनातून मध्यवर्ती सत्ता मजबूत केली. हाच तो अचूक समतोल होता जो त्याच्या यशाचा मजबूत पाया ठरला. जर आपण हा संपूर्ण प्रवास एका दृष्टिक्षेपात पाहिला तर लक्षात येतं की सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचा वेग किती प्रचंड होता. 1769 मध्ये कॉर्सिका येथे जन्म, बरोबर 30 वर्षांनी म्हणजे 1799 मध्ये ऐतिहासिक उठाव करून फर्स्ट कॉन्स्युल बनणे आणि त्यानंतर अवघ्या 5 वर्षात 1804 मध्ये स्वतःचाच फ्रेंचांचा सम्राट म्हणून राज्याभिषेक. अक्षरशः चक्रावून टाकणारा वेग नाही का. पण हे सगळं इतक्या वेगाने शक्य कसं झालं. यामागील मुख्य कारणं काय होती. थोडक्यात सांगायचं तर हा 3 गोष्टींचा एक परफेक्ट स्टॉर्म होता. पहिलं कारण होतं रणांगणावरील अपवादात्मक नेतृत्व आणि विलक्षण लष्करी बुद्धिमत्ता. दुसरं अतिशय तल्लख राजकीय चातुर्य ज्यामुळे क्रांतीनंतरच्या अस्थिरतेचा अचूक फायदा घेता आला. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं फ्रान्सची जनता. सततच्या गोंधळामुळे लोक इतके थकून गेले होते की त्यांना एका मजबूत आणि स्थिर नेतृत्वाची नितांत गरज होती. या सगळ्या घडामोडींचा ऐतिहासिक वारसा काय राहिला हे समजून घेणे तितकंच गरजेचं आहे. सर्वात मोठा ऐतिहासिक धडा इथे मिळतो. स्वातंत्र्यासाठी झालेल्या एवढ्या मोठ्या फ्रेंच क्रांतीनंतर केवळ स्थिरतेच्या अपेक्षेपोटी एका संपूर्ण समाजाने हुकुमशाही राजवटीचा कसा स्वीकार केला याचं हे एक स्पष्ट प्रतीक आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर समाजाला शांतता हवी होती आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्याची किंमत मोजली. अर्थात या प्रवासाचा प्रभाव केवळ रणांगणापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी संपूर्ण युरोपवर असा काही ठसा उमटवला जो कधीही पुसता येणार नाही. युरोपियन राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर सखोल प्रभाव पडला. अनेक देशांच्या प्रशासकीय प्रणाली पूर्णपणे बदलल्या गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आधुनिक कायदेशीर चौकट तयार झाली.
आजही आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांच्या न्यायव्यवस्थेत आणि प्रशासनात याच सुधारणांचा पाया आपल्याला पाहायला मिळतो, हे विशेष. या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप करताना आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नावर विचार करायला हवा. जर एका हुकुमशाही राजवटीने युरोपला आवश्यक असलेले स्थैर्य आणि कायमस्वरूपी कायदेशीर सुधारणा खरोखरच दिल्या असतील, तर त्या लष्करी विजयांनी आणि सत्तेच्या महत्वाकांक्षेने शेवटी युरोपियन राष्ट्रवादाची दिशा आणि भावना नेमकी कशी बदलून टाकली? इतिहासातील ही गुंतागुंत आणि मानवी सत्तेची लालसा समजून घेण्यासाठी यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.